इऊ काहीतरी बोलतोय, तुला समजतं काय बोलतोय? हे नवीन चालू केलं. हो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी उठलोय, लोक पण उठले आणि बाबू अजून आपला झोपलाय. बाबू काय लवकर उठत नाही आजकाल, कारण का बाबू रात्रीचा लेट झोपतो. आमचा 3 वाजता झोपतो. तर मम्मा उठली आहे, मम्मा इकडे जेवणाची तयारी करते. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. मम्मा किती वाजता उठलीस? माझी झोप झाली. मी उठली आहे, मग कशीच उठली आहे मी पण. जास्त टाइम नाही झाला मला पण उठून. मम्मा उठली आणि मम्मा लागली जेवणाच्या तयारीसाठी. बघ ना, मी एवढं कुकर लावला पण मला वाटलं इवा उठेल. इवा हालत होती, मला वाटलं ते जागी आहे म्हणून मी कुकर लावलं. म्हणजे अजून झोपली आहे. नाही, ती मगाशी उठलेली तर मी तिचा हात, आवाज आलेला आहे. तिला हात बाहेर काढायचा होता. रडत होते ती खूप. तर मी हात बाहेर काढून दिला तिला, तर झोपली परत. तर मम्मी इकडे बनवते चपाती आणि आपल्याला मेनू दिसलाय बघा काय आज. आजचा मेनू कोबी आहे. कोबी फेवरेट भाजी. अरे बापरे. पहिली तुला आवडायची की नाही मला खरं सांग. हा, म्हणजे कधीतरी कोबी चांगली पण लागते. पण रोज नाही बनवत कोबी. आता ही खूप टाइम नंतर मी बनवते. बरोबर. तर ठीक आहे, आता तर आपली अजून बाबू झोपली आहे, इबू झोपली अजून. तर इबू किती वाजता उठेल काय माहिती. आता वाजल्यात 12:15 आणि इबू काय अजून उठली नाही आहे. पण ती आजकाल ना तिने टायमिंगला चेंज केलं. रात्रीशी लय झोपते, म्हणजे लय लेट झोपते. पहिली तरी झोपायची ती, भले ती मध्ये उठायची पण ऍटलीस्ट ती झोपायची. आता तसं नाही. आता डायरेक्ट सकाळी उठते. झोपते 3 वाजता, सकाळी 6-6:30 वाजता उठते. एकदा उठते ती, मग मम्मा तिला फिडिंग करते, मग ती जागी असते थोड्या वेळ, मग त्याच्यानंतर परत झोपते, मग ती डायरेक्ट आता उठते. तर ठीक आहे, बघूया किती वेळात उठते. तिथपर्यंत मम्मा जेवण पण आवरून घेईल. आता तोच मोठी आहे. जस्ट चेक करत होतो की इऊ अजून उठली आहे की नाही उठली. ती अजून नाही उठली आहे. आणि बघितलं कशी झोपते, क्रॉस झोपते. ती नवीनच तिने सवय लावली आहे क्रॉस झोपायची. मला वाटतं तिला हळूहळू त्या बेडमधून आपल्याबरोबर झोपायला घेतलं ना की मग ती पूर्ण अशी गोल फिरणार. आणि आता आपण इकडे जेवणची तयारी करत होतो आणि आवाज आला आपल्याला इबूचा. इबू उठली आहे वाटतं. इबू का? इबू हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आपण इवूला जरा ओपन वगैरे करूया, तिचं स्वेडल वगैरे ओपन करूया. मग मम्मा तिला थोड्या वेळाने फीड करेल, तिथपर्यंत आपण तिच्यावर खेळूया. मम्माचं जेवण थोडंसं बाकी आहे, ते झालं की मम्मा येऊन तिला फीडिंग करेल. तिथपर्यंत आपण तिच्यासोबत ओपन करून जरा खेळूया. गुड मॉर्निंग बाबडू. गुड मॉर्निंग. तर येऊ उठल्यावर थोड्या वेळ हँग होते. जरा वेळ एकदा एकाच पोझिशन मध्ये राहते बघा. तर आपण आता तिला स्वेडल वगैरे ओपन करूया. आणि आता मस्तपैकी इबूचं फीडिंग वगैरे झालंय आणि इबूला इकडे घेतलंय मी बर्फसाठी. आणि मम्माचं पण ऑलमोस्ट सगळं जेवण झालंय बघा. काय मम्मा? तर मम्माने आज सगळं जेवण आटपलंय 1:15 वाजताच. आणि आता इबूला घेतलंय बर्फ देण्यासाठी. तर थोड्या वेळ आता इबूला बर्फ दिल्यानंतर इकडेच ठेवणार आहोत बाहेर, म्हणजे ती थोडंसं खेळेल फ्रीली. कारण का ती जस्ट उठल्यावर सकाळ सकाळ तिला असं फक्त फीडिंग केल्यावर थोडंसं खेळायला पण देतो आम्ही, म्हणजे कशी ती पण फ्रेश होते. आणि आता इबूला इकडे जरा वेळ फ्रीली खेळायला ठेवलंय. ॲक्च्युली बाहेर नाही ठेवलं, कारण का बाहेर जरा मम्मा क्लिनिंग वगैरे करते. तर इकडे इबूला म्हणून इकडे ठेवलंय. तर आज मम्मा बोलली की तू जरा वेळ नको करूस, कारण का इबू आता खूप हालचाली झाली आहे.
आणि मग तिला बेडवर एकटं ठेवणं एकदमच रिस्की झालंय. ती लगेच टर्न वगैरे होत राहते. आता पण ती सारखी टर्नच होते. कुचिकू बाबडू, कुचिकू बाबडू. ती गेम जरा खेळण्यापेक्षा तिच्या मस्ती केली ना तिच्या बरोबर तर तिला लय मजा येते. मम्मा लय करते मस्ती तिच्या. मम्मा लय हाता बिताने तिला खेळवते. मला तेवढं खेळवता येत नाही. मी असं थोडं थोडं खेळवते. है ना बाबडू? मम्मा मस्त खेळवते ना तुला? हा मम्मा मस्त खेळवते. यू काहीतरी बोलते, तुला समजतं काय बोलते? हे नवीन चालू कर. हो, काय बोलते? गेली मम्मा डॅडा बरोबर खेळ. ए पाप ही पाप डॅडा बरोबर खेळताच येत नाही तिला. ए चिक्कू डॅडा बरोबर खेळ. आणि आपण मस्तपैकी झालो आता फ्रेश. मम्मा इबूला झोपत होती तिथपर्यंत विचार केला की आपण फ्रेश वगैरे होऊन घेऊया. तर बघूया मम्माने इबूला झोपवलंय का. हो तर इबू ऑलमोस्ट झोपली आहे. तर मम्मा थोडं अजून तिला थोड्या वेळ, कारण का ती मम्माने लगेच झोपली ना ती. आणि मग मम्मा तिथून उठून आली ना की लगेच उठते ती. तर मम्मा असं करते की 15 मिनटं तरी तिच्या बाजूला बसून राहते. तर आता झोपली आहे. तर आता झोपली आहे इबू. तर आता मम्मा बाहेर आली की मग आपण जेवण करणार आहोत. आणि फायनली मम्मा आली आहे इबूला झोपून. आणि आपण आता घेतोय जेवण करायला. मम्माने इकडे आपली प्लेट रेडी केली आहे. मम्मा आता घेईल जेवण. मग आपण आता जेवण करून घेऊया, कारण का इबूची झोप जास्त वेळची नसते. हां तर कारण का इबूची झोप जास्त वेळची नसते. इबू हार्डली अर्धा पाऊण तासात उठेल. आणि आता जस्ट आत्ताच जेवण वगैरे झालं आणि आम्ही इकडे उभं होतो जरा मम्मा. आणि हे बघा आपली इबू उठली आहे. हाय इबू, इबू हाय. पण एक बरं झालं की इबूने आम्हाला ॲटलिस्ट जेवण तरी करायला दिलं. तर आता इबू जस्ट आता उठली आहे. तर आता आपण थोड्या वेळ तिच्यासोबत खेळूया. मग ती थोडीशी रडायला लागली तर मग आपण तिला फिडिंग करणार आहोत. मग त्याच्यानंतर आंघोळीसाठी घेणार आहोत. या रूममध्ये ठेवलं ना तर इकडे कसे कपडे असतात ना तर इबूचे, तर ते हालतात ना तर इबू तिकडेच बघत असते. काय बोलतो डॅडा? कच्ची गो इबू. चालायचं तुम्हाला. काय आहे इवाचे टॉयज आहेत ना. हो कोणतं वाला पाहिजे तुला? कोणतं पाहिजे? सगळे पाहिजे. आणि आता मस्त आहे की इवूची आंघोळ वगैरे झाली आहे. आणि इवूला मस्त मम्माने फ्रेश वगैरे केलं आहे. आणि आता तिला लागले खूप भूक. तर आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल आणि मग आपण तिला स्वेटर करून झोपवणार आहोत. चला. आणि फायनली इबूला झोपवलंय मम्माने. आता थोड्या वेळ मम्माला पण रेस्ट केला पाहिजे. तू रेस्ट करतोय की नाही? तर आता मम्मा पण थोड्या वेळ झोपेल. आपण थोडंसं आपलं काम करून घेऊया आणि भेटूया इवा उठल्यावर. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:15 आणि आपली बाबडू उठली आहे.
बबडी आता नाही म्हणजे इवू आता नाही झाले एक 5 मिनटं वगैरे झाली उठली आहे. मी पण उठलो तिच्या बरोबरच थोडा तोंड वगैरे धुतलं आणि आता आपण इवूचं स्वेडल वगैरे ओपन करणार आहोत आणि मग मम्मा इवूला फीडिंग वगैरे करेल. आणि आता मस्त इवूचं फीडिंग वगैरे झालं आणि इकडे इवूला घेतलंय बर्फ देण्यासाठी. आता थोड्या वेळाने इवूला बर्फ दिलं की इकडे खालती ठेवू आम्ही जरा वेळ मोकळं खेळण्यासाठी. मग थोड्या वेळ खेळल्यानंतर मम्मा मस्त तिला फ्रेश वगैरे करून चेंज करेल. आणि इवूला बघा किती मस्त पैकी मम्माने केलंय फ्रेश, एकदम मस्त वाटतंय ना. आणि आता आता आम्ही ना इवूला ना मोस्टली इकडे ना फुल कपडे घालतो कारण का इकडे बघा आता तळेगाव सध्या 24 डिग्री आहे म्हणजे बऱ्यापैकी थंड तर आहे. त्याच्यामुळे इवूला फुल कपडेच घालतो आपण. आणि आता मॅगी बनवली. मम्मा तू काय करणार आहेस, खाणार पिणार आहेस की नाही? तर मम्मा पिणार आहे कॉफी पण मम्माने अजून बनवली नाही. मम्मा इकडे काम करतोय तर मम्मा कॉफी पण बनवेल. माझ्यासाठी बनवशील ना? व्हेरी नाईस. तर आज आपण कॉफी पण पिणार आहोत पण आपण आता पहिली मॅगी खाऊन घेऊया. तर मम्मा तू का नाही खाते मॅगी पण? का? मला मॅगी खायचं मन ऍक्च्युली ना रात्री करतं ते पण जेवण बीत झालं ना तेव्हा करतं. काय माहिती पण midnight craving असते मला. हा ना. हा तेव्हा खायला जी मजा येते ना हा. वो बात ही अलग आहे. आणि आपण मॅगी खात होतो आणि इवू तिकडे राऊंड राऊंड कंटाळला. मलाच बघत बसलेली अशी. मी खात होतो तर म्हणून आपण पटपट खाल्लं आणि घेतलं आता इवूला. आणि इवूनी दही काढलंय बघा. ते बघा मम्मा कॉफी पिते आणि आपली कॉफी तिकडे ठेवली आहे टेबलवर. आणि आता मी जरा इवूला घेतो. तिला ॲक्च्युली आली आहे झोप. आता मम्माची कॉफी पिऊन झाल्यावर मम्मा इवूला झोपवेल पण. मग तेव्हा आपण कॉफी पिऊया. तसं पण आपल्याला गरम गरम कॉफी प्यायला बिलकुल पण आवडत नाही. मग तिथपर्यंत कॉफी थंड होईपर्यंत आपण इवूला घेऊन राऊंड मारूया जरा. आणि फायनली मम्माने इवूला झोपवलं आहे आणि आता वाजलेत 9:30 आणि इवू झोपली आहे. आता इवूची काय जास्त वेळाची झोप नसणार आहे. हार्डली अर्धा तासात वगैरे इवू उठेल. तर आता मम्माला थोडं जेवण वगैरे पण बनवायचं आहे कारण का दुपारचं जेवण काय झालं. कारण का कोबीची भाजी असते तर थोडीशीच बनवते तर रात्री आम्हाला परत ती खायला आवडत नाही. तर मम्मा आता जेवण बनवेल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मम्मा अजून इकडेच बसली आहे. मम्मा डिसाईड करत होते की जेवायला काय बनवायचं आणि 9:30 वाजता इवू झोपलेली आणि आता वाजता 9:45 आणि आणि बघा इवू हाय. इवू 10 मिनिटात झोपला बाबू. 10 मिनिटात झोपला. तर आता आपण इवूला ओपन करूया. अशीच इवू करते 10 मिनिटात झोपते. हे बघा बाबडू चिकू बाबडू.